दक्ष महाराज म्हणजे दक्ष प्रजापती. प्रजापती हे एक प्रकारचं पद आहे. पद काय म्हणतोय लक्षपूर्वक आहे का? पद आहे पद. जसं गावाचा सरपंच असतो, तालुक्याचा आमदार असतो, जिल्ह्याचा खासदार असतो, जिल्ह्याचा पालकमंत्री असतो, महाराष्ट्राचा गृहमंत्री, तसं एक प्रकारचं हे पद होतं. पद प्रतिष्ठेचं पद. आणि त्याच्याकडं पद आलं की त्या माणसामध्ये मद येण्याची शक्यता असते. काय म्हणतोय मी लक्षात घ्या. पद आणि मद फार जवळचा संबंध आहे. त्या प ला एक असा गोल शून्य लागला की प चा म होतो. बरोबर आहे. प ला म करायचं असेल तर लेकरं सांगा रे, ए शाळेत जाणारे, प ला जर म करायचं असेल तर काय करावं लागते? एक प च्या कोपऱ्यामध्ये असा झिरो जोडला, झिरो, की प चा म होतो. आणि तो झिरो म्हणजेच अहंकार असतो. अहंकार. त्या पदवाल्याला अहंकार लागला रे, लागला की त्याला मद येते. मद. मद म्हणजे मस्ती. त्याला आपण म्हणतो लय माज आलाय त्याला सत्तेचा. तसंच झालं होतं त्या दक्षाचं. त्याला 16 मुली झाल्या. 16 मुली त्या दक्षाला आणि प्रसूतीला. 16 मुलीपैकी 13 धर्माला दिल्या. 13 धर्माला दिल्या. एक अग्नीला दिली, एक पितराला दिली, आणि एक जी आहे एक ती भगवान शंकराला देण्यात आली. भगवान शंकराला ती मुलगी दिली. आणि एके दिवशी दक्षाला प्रजापती पद मिळाल्याच्या आनंदामध्ये सगळ्या देवी देवतांनी असा स्वागत समारंभ ठेवला. म्हणले आपले दक्ष प्रजापती झालेत. सगळा मोठा मंडप टाकला. थाटामाटात बँड वाजंत्री वाजू लागले, ढोल नगाडे वाजतायत. आणि त्यावेळेला दक्ष महाराजाचं आगमन झालं. मोठ्या जयघोष केला, बोलिये दक्ष प्रजापती महाराज की. सगळे जण मंडपातले उठून उभे राहिले. सगळे जण उठले, पण समोरच्या लाईनला दोघं तिघ जण बसलेले होते. त्या तिघा जण त्यांचं लक्षच नाही, त्यांनी उठलेच नाही. समोरच्या लाईनला जे होते ते दक्ष महाराज असे स्टेजवर आले. आल्यावर पाहिलं, दोन्ही हाताने असा नमस्कार केला, सगळ्याला हात दाखवला. पहा ते मंत्री लोक असेच राहतात, ते असे हात करतात मोठे. असा हात केला. सगळेजण उभं राहिलेले दिसले, पण समोरच्या लाईनला दोघं तिघ जण होते. तिघ जण, अरे हे काहून नाही उठले? कोण कोण आहे? ब्रह्मदेव. बर, नाही उठू द्या, बाप आहे आपला. त्याच्या बाजूला नारायण भगवंत, जाऊ द्या, आपल्या बापाचाही बाप आहे. नाही उठलात, नाही उठला. पण हा शंकर, हा माझा जावाई, आणि याला उठायला पाहिजे होतं. याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. माईक हातात घेतला आणि काय वाटेल ते बोलला. शिव्या दिल्या शंकराला. अरे मुलगी दिली तुला, कोणी देत नव्हतं. जटा वाढवल्या, दाढी वाढवल्या, कपडे घालायची अक्कल नाही, मसनवट्यामध्ये राहतो, अंगाला राग लावतो. वाटेल तसं बोलला, वाटेल तसं. आणि त्या बसलेल्या सभेमधल्या काही लोकांना फार आनंद झाला. आनंद झाला. भगवान शंकराला सासऱ्यानं शिव्या दिल्याच्या आनंद झाला. ते भृगु ऋषी असा दाढीवरून हात फिरवू लागले. कोण त्याचा पुरस्कार केला, पण कोण तिरस्कार केला. दक्षानं असं नव्हतं करायला पाहिजे. भगवान शंकर तर भोळा देव आहे, त्याला शिवाय नाही द्यायला पाहिजे होते. पण काही जण म्हणले बरं झालं. भगवान शंकर तिथून निघून घरी आले. बायकोला नाही सांगितलं. त्याचा अपमानाचा बदला घेण्यासाठी दक्ष महाराजांना एक यज्ञ करायचं ठरवलं. आणि यज्ञ सगळ्यांना आमंत्रण दिलं. सगळ्याला आमंत्रण दिलं, पण भगवान शंकराला नाही दिलं. पहिला दिवस यज्ञाचा संपन्न झाला. आणि त्याच दिवशी संध्याकाळी देवी देवता परत जायला निघाले. तेव्हा सांगितलं कैलास मार्गे जा, कळू दे त्या शंकराला आणि त्या सतीला. बापाच्या इथे यज्ञ चालू आहे. देव पत्न्या त्या कैलासावरून जाताना सतीनं विचारलं, काका कुठे गेला होतात? म्हणले तुझ्या बापाच्या इथं, तुला आमंत्रण नाही का? म्हणले मला आमंत्रण आहे, पण आम्ही उद्या जाणार आहेत. खोटं सांगितलं सतीनं. आणि त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला भगवान शंकराला सती म्हणते, मालक अहो माझ्या बापाच्या इथं यज्ञ आहे. म्हणले बरं, आणि आपण जावं का? म्हणले सती, ज्या ठिकाणी माणसाला मान नाही किंवा बोलावलं नाही, आमंत्रण नसेल तर जाऊ नये. आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये. हा नियम फक्त सतीसाठीच नाही, तुमच्या आमच्यासाठी सुद्धा आहे. जर आपल्याला एखाद्या कार्यक्रमात कुठं बोलावलं नाही, कोण एखाद्या पाहुण्याच्या इथं कुठं,
तर तिथं जाऊ नये. सासरवाडीमध्ये सुद्धा सावकार सासरवाडीत बी जर जावाई समजा बिन बोलवण्याचा जाऊ लागला तर त्याला काही मान राहील का? चहाला सुद्धा कोणी विचारणार नाही ना. आमंत्रण 3दा दिलं तर जावायनं एकदा जावा, मी तर या मताचा आहे. 4दा बोलवलं तर एकदा जावा, नाही तर सागर उठलं की सासरवाडी, उठलं की सासरवाडी. उद्या पाणी सुद्धा पाय धुवायला कोणी देत नाही. भगवान शंकर म्हणले आमंत्रण नसेल तर जाऊ नये. हो, गोड वर्णन केलेलं आहे. जिस घर में आदर मान नहीं, जिस घर में आदर मान नहीं, उस घर पर ना जाना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं, उस घर में ना जाना चाहिए. बेटा कितना भी प्यारा हो, उसे सर पे बिठाना ना चाहिए. बेटी कितनी भी प्यारी हो, उसे घर घर घुमाना ना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं, उस घर पर ना जाना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं त्या घरी जाऊ नये, जाऊ नये. भगवान शंकर म्हणले सती अगं 2-4 ठिकाणं आहेत, अवतार नसलं तरी गेलं तर जमते. एक म्हणजे हे भगवंताचं कार्य, कथा चालू आहे, कीर्तन चालू आहे, इथं कोणाला बोलवायची गरज नाही. भगवंताच्या कार्यामध्ये मनानच गेलं पाहिजे, हरकत नाही. गुरुच्या घरी काही कार्यक्रम आहे, शिष्यानं वाट नाही पाहायची मला पॅम्पलेट आला नाही, मला आमंत्रण आलं नाही, मग मी कसा जाऊ. गुपचूप गेलं पाहिजे. एका मित्राच्या घरी काही कार्यक्रम आहे, मुलीचं लग्न आहे, साखरपुडा आहे, मित्र गडबडीत विसरला असेल, दुसऱ्या मित्राने विचार नाही करायचा आमंत्रणाचा, जायचं सरळ. आणि एखादा मुलगा मुलगी आईबापापासून लांब राहत असेल तर आईबापांना बोलवण्याची गरज नाही, स्वतः मनानच गेलं पाहिजे. बस सती हुशार होती, हुशार बापाची हुशार मुलगी. हुशार बापाची म्हणजे त्याचं नावच दक्ष, आणि दक्ष म्हणजे नेहमी सजग असलेला, त्यालाच दक्ष म्हणतात ना. दक्ष आपण म्हणतो ना, तो माणूस त्याच्या कामाप्रती फार दक्ष आहे, त्याला हुशार बाप. हुशार बापाची हुशार मुलगी म्हणली हा मालक तुम्ही जे आता म्हणले का नाही, आई बापापासून लांब राहत असेल एखादा मुलगा मुलगी तर जायला हरकत नाही, मग तो माझा बाप आहे. एवढा वेळ म्हणत होती तुमच्या सासऱ्याच्या इथं यज्ञ आहे चला, पण आता म्हणली माझ्या बापाच्या इथं यज्ञ आहे. तिनं सांगितलं मालक गेलं पाहिजे, मी जाणार. भगवान शंकर म्हणले जा. पतीची आज्ञा मोडून सती निघाली. काय म्हणतोय लक्षात घ्या, पतीची आज्ञा मोडून सती निघाली. 2 शिवदूत शिवगण सोबत घेतले, शिवगण, आणि शिवगणाला सोबत घेऊन माहेरामध्ये सती गेलेली आहे. माहेरात गेल्यावर मी सांगितलं दक्ष महाराजाला किती मुली होत्या, 16 मुली होत्या. 16 ही 16वी 15 मुली. त्या 15 जणी एकत्र आल्या आणि सतीची चेष्टा करू लागल्या, चेष्टा हसू लागल्या. काय ग सती आलीस का, एकटीच आलीस वाटतं, तो तुझा नवरा नाही आला. नाही आला. अजून त्यानं गाडी वगैरे घेतली का, एखादी कार वगैरे का, अजून त्या नंदी बैलावरच बसून फिरतोय. चेष्टा करू लागल्या. काय ग अजून मेकअप वगैरे करता येतो का नाही, का अजून अंगाला राखच लावतोय, काही लॉकेट वगैरे सोन्याचं केलं का नाही, का अजून गळ्यात ते सरपच घालून फिरतोय. चेष्टा करू लागल्या, चेष्टा. सती रडकुंडीला आली, आपल्या नवऱ्याचा अपमान पाहून रडकुंडीला आली. त्याच वेळेला बाप पाहिला. बाप सतीला वाटलं निदान बाप तरी आपल्याला बोलेल, पण तोंड वाकडं केलं दक्षानं आणि हुंदका आला. हुंदका, डोळ्यात अश्रुधारा आल्यात. त्याच वेळेला आई पाहिली. आई प्रसूती आई पाहिली, आणि आईला पाहिल्याबरोबर त्या आईनं सुद्धा विचारलं आलीस का बाळा सती, आलीस का बाळा सती. हे शब्द ऐकले आणि आपल्या त्या सतीनं आईच्या खांद्यावर, आईच्या कुशीत शिरून आपल्या अश्रूला वाट मोकळी करून दिली. हमसून हमसून रडली.
खूप रडली सती, खूप रडली. झालेला सगळा अपमान सहन केला सतीनं. पहा तुम्ही आजही माहेरामध्ये गेल्याच्या नंतर जर तुमच्या माहेरात आई जर आहे तरच त्या माहेराला काही अर्थ आहे. आणि माहेरात जर महिला मंडळी 2-4 भाऊ आहेत, भाऊजाई आहेत, पण कोणाला काळजी नसते बरं का. भाऊ कुठपर्यंत तुमचे असतात, जोपर्यंत त्यांचं लग्न होत नाही, त्यांना बायको येत नाही, मुलं बाळ होत नाही, तोपर्यंत भाऊ देखील बहिणीची काळजी करतात. पण ज्या वेळेला त्याचा संसार सुरू होतो तो भाऊ देखील तुमच्याकडे लक्ष नाही देत. म्हणून आई जोपर्यंत माहेरात आहे ना तोपर्यंतच माहेराला किंमत आहे. माहेराला किंमत. आई काय असते हो आई? आई म्हणजे काय असते? आई म्हणजे दुधावरची साय असते. आई म्हणजे वासराची गाय असते. आई लंगड्याचा पाय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही, त्याला आई म्हटलेलं आहे. आई अशीच एक स्त्री आपला संसार करत असताना 4 भाऊ आहेत, तिला 4 भाऊ आहेत, पण कोणीही आपल्या आईकडे पाहायला लक्ष द्यायला तयार नाही. गोळ्या औषध पाहत नाही, दवाखाना पाहत नाही. बाजारातून, वाशिमच्या बाजारातून निरोप येतो, तुमची आई फार बिमार आहे आणि तिला एकदा भेटून या. कधी जाईल काही सांगता येत नाही. 8 दिवस झालं अन्न पाणी घेत नाही. ती बाई निघाली. दुसऱ्या दिवशी सकाळी 2 पोळ्या घेतल्या, त्यावर थोडी साखर बांधली आणि शिदोरी घेऊन निघाली. ती आई गावच्या बस स्टँडवर आली भल्या पहाटे. आल्यावर एसटी आली, एसटीत बसली. एसटीत बसल्याच्या नंतर जसे एसटीचे चाक फिरायला लागले तसे तिच्या डोक्यामध्ये विचाराचे चक्र फिरतात. 4 भाऊ आहेत मला, 25 एकर जमीन आहे माझ्या भावाकडं, पण काय उपयोग? एकही भाऊ माझ्या आईची काळजी घेत नाही, कोणी दवाखान्यात नेत नाही, कोणी औषध गोळ्या पाहत नाही. काय कामाचं? विचार करते ती स्त्री. विचार करत करत सकाळची दुपार झाली. उन्हाळ्याचे दिवस. भर दुपारी 2 वाजता माहेराच्या बस स्टँडवर गाडी थांबली. कंडक्टरनं आवाज दिला. कंडक्टर साहेब म्हणतात, चला ताई, तुमचं उतरायचं ठिकाण आलं. बेल वाजली तशी गाडी थांबली. गाडी थांबल्यावर गडबडीमध्ये ती स्त्री खाली उतरली बस स्टँडवर. उतरल्याच्या नंतर एसटी पुढे निघून गेली आणि मग लक्षात आलं, अरे आपण तर आपल्या पायातली चप्पल काढून ठेवली होती, सीट खाली तशीच राहिली. आता गावाकडे जायचं, उन्हामध्ये कसं जाणार? ऊन तर मी म्हणते खूप तापलाय, रस्ता रोड तापलाय, पण आईच्या भेटीच्या ओढीनं ती स्त्री निघाली. ऊन मी म्हणते, डोक्यावर सूर्य तळपतोय, तशी 4 किलोमीटर पायी चालत जाण्याचा निश्चय तिनं दृढ निर्धार केला आणि ती स्त्री निघाली. 1 किलोमीटर चालून गेला की पायाला फोड आले. 2 किलोमीटर चालताना ते फोड फुटले आणि रस्त्यावर त्या रक्ताचे डाग पडतायत. एवढं ऊन असताना देखील केवळ आणि केवळ आईच्या ओढीनं ती स्त्री आपल्या माहेराकडे निघाली. पायातून रक्तबंबाळ झालेले पाय घेऊन ती स्त्री सायंकाळच्या वेळेला 4 वाजता दारात पोहोचली आपल्या माहेरामध्ये. माहेरात पोहोचल्यावर 4ही भाऊजाई होत्या. 4ही भाऊजाई बसलेल्या उन्हामध्ये सावलीला काम करत होत्या. उन्हाळ्याचे दिवस सावलीमध्ये बसून घरकाम करत होत्या. पण आपली ननंद आलेली पाहिली की तोंड वेडवाकडं केलं आणि आपल्या हातातले काम टाकून दिलं आणि आपल्या खोलीमध्ये निघून गेल्या भाऊजाई. पण लहान मुलं, आपल्या भावाचे मुलं लहान खेळत होते अंगणामध्ये तिच्या. त्या मुलांना काही नसतं, तुमचं आमचं काही नाही, त्याच्यामध्ये द्वेष भावना नाही मुलांमध्ये. त्यावेळेला एक मुलगा म्हणला, आत्याबाई आली, आत्याबाई आली. हा आवाज जी 8 दिवसापासून म्हातारी आई अन्न पाणी सोडून आपल्या खोलीत पडलेली होती, त्या आईनं आवाज ऐकला, आत्याबाई आली. म्हणजे तिला कळालं माझी लेक, माझी मुलगी आली. 8 दिवसापासून अन्न पाणी सोडलं होतं त्या म्हातारीनं. कोपऱ्यात पडलेली काठी तिला दिसली. हातपाय लटलट थरथर कापतायत, तरी पण ती म्हातारी 80 वर्षाची 90 वर्षाची म्हातारी आजी उठली आणि कोपऱ्यातली काठी घेतली. सगळे घरचे लोक पाहू लागले. 8 दिवसापासून ज्या म्हाताऱ्या आईला अन्न पाणीही जात नव्हतं, आपली लेक आली ही बातमी कळाल्याबरोबर उठून कोपऱ्यातली काठी घेते. नवल वाटलं सगळ्याला. ज्या म्हातारीनं 8 दिवसापासून अन्न पाणी सोडले, लेकीच्या ओढीनं काठी घेतली आणि स्वयंपाक घरामध्ये गेली. स्वयंपाक घरामध्ये भाकरीचा तुकडा घेतला एक दुरडीतला आणि काठी टेकवत हातपाय लटलट कापतायत म्हातारी. आता पडते का मग पडते ही परिस्थिती. पण मुख्य दरवाजाजवळ गेली. घरातले सगळे लोक, आश्चर्य वाटते,
अन्न पाणी सोडलेली म्हातारी चालायला लागली, पण लेकीची ओढ, लेकीच्या भेटीची ओढ दारात गेली आणि आलेल्या लेकीच्या अंगावरून तो भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला आणि तोंडाचे पटापट मुके घेतले. आलीस का माय, आलीस का वासरा? माय त्याला म्हणावं, माय त्याला म्हणावं. हो, आई आहे ती, आई. आई देवाला माहित आहे मी घरामध्ये प्रत्येक घरापर्यंत पोहोचू शकणार नाही, म्हणून काळजी कोण घेणार? देव प्रत्येक घरामध्ये तर अवतार घेऊन येऊ शकत नाही, मग काळजी कोण घेणार? त्यासाठी देवानं एक पात्र घराघरात निर्माण केलं. त्या पात्राला आई म्हणतात, आई म्हणतात. म्हणूनच म्हटलं मी, आई काय असते? आई लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. म्हणूनच कोणीतरी एका कवीने म्हटलंय, ज्याची आई संपली, ज्याची आई संपली त्याचा मायेचा सागर आटला, मायेचा सागर. हो, म्हणूनच आईला मायेचा सागर म्हटलं. आणि ज्याची आई संपली त्याचा मायेचा सागर आटला. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, म्हणूनच म्हटलं. म्हणून आयुष्यामध्ये जोपर्यंत आई बाप आहेत, माय बाप हो, एकच करा, जोपर्यंत ते आहेत ना त्यांची काळजी घ्या, बस. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. जोपर्यंत घरात मायबाप आहेत ना तुमच्या, कुठं कुठं जायची गरज नाही. तेच तुमच्यासाठी, हो तेच आहेत तुमच्यासाठी, देव आहे. कुठं जायची गरज नाही, फक्त ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ देऊ नका. हीच भगवंताची सेवा आहे, हीच भगवंताची सेवा. मायबापाची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा आहे. नाहीतर मायबाप ठेवलेत वृद्धाश्रमामध्ये आणि इकडं गावचा कारभार पाहतोय, त्याला अर्थ नाही, अर्थ नाही. म्हणून आणि महिला मंडळी सुद्धा, महिला मंडळी, सासू सासरे म्हणजे तुमचे आई बाप समजून सेवा करा. तुमचे आई बाप, जर तुमच्या आई बापाला तुमच्या भावाच्या पत्नीनं जर असाच त्रास दिला तर, महिला मंडळी सुद्धा, मी म्हणतो ना, जर महिला मंडळीनं मनात आणलं तर आपलं घर हे स्वर्ग बनवू शकतं, स्वर्ग. पुरुषांच्या हातात काही नाही हो, ते फक्त बाजार आणून टाकतात, 8 दिवसाचा, 15 दिवसाचा, महिन्याचा टाकते, बाहेर निघून जाते पुरुष, पण सगळं घर चालवते ती स्त्री. आणि स्त्रियांनी मनात आणलं तर आपला घर स्वर्ग बनवू शकते. आपले स्वतःचे आईबाप समजून आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करा, बस. चला, सती खूप रडली आईच्या खांद्यावर डोकं ठेवून, आणि त्या ठिकाणी झालेला अपमान सहन झाला नाही सतीला. भगवान शंकराचा अपमान, स्वतःचा अपमान. बापाला सांगितलं, बाबा तुमच्यापासून मिळालेला हा मी देह ठेवणार नाही. यज्ञकुंडामध्ये उडी घेतली सतीनं आणि स्वतःला पेटवून घेतलं. सतीनं जीवन यात्रा संपवली. धावत ते आलेले शिवगण कैलासावर गेले. शंकराला सांगितलं, आईसाहेबांना जीव दिला. शंकरजी आले, सतीचं प्रेत हातावर घेतलं. एका शिवगणाची, वीरभद्राची निर्मिती केली. त्या वीरभद्राला सांगितलं, जा सगळ्या यज्ञाचा विध्वंस करून टाक. यज्ञ बंद पडला. सतीच्या देहाचे तुकडे केले भगवान नारायणाने सुदर्शनाच्या साह्याने. ते तुकडे पूर्ण भारतभर पडले. त्या ठिकाणी शक्तिपीठ निर्माण झाली. शक्तिपीठ, त्यापैकी 3 तुकडे, 3 शक्तिपीठ, 3.5 शक्तिपीठ, 3.5 आपल्या महाराष्ट्रामध्ये. पुढं अनेक प्रकारे देवानी विनंती केली आणि भगवान शंकराला पुन्हा एकदा लग्न करायला तयार केलं, पुन्हा एकदा. मग लग्न कोणासोबत करायचं? तीच सती पुढे हिमालय पर्वताच्या पोटी पार्वती म्हणून जन्माला आली आणि तिच्या सोबतच भगवंताचं पुन्हा लग्न झालं, भगवान शंकराचं. चला आता एकदा गोड भजन करू आणि आरती.